लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 21 डिसेंबरच्या भागात ज्यावेळी पार्टीमध्ये पार्थ नंदिनी एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्यांना आनंदाचा धक्काच बसतो. ते दोघेही एकदमच एकमेकांना विचारतात की तुम्ही इथे. तेव्हा विक्रम धनंजय एकटक त्यांच्याकडे पाहतच राहतात. धनंजय तिथे विचारतो त्या दोघांना की तुम्ही एकमेकांना ओळखता का. तर तोचपर्यंत इकडे काव्या जीवा या दोघांची पाठीत धडक होते आणि दोघांचंही लक्ष एकमेकांकडे जातं. दोघे एकमेकांना पाहतात चकित होतात. तेव्हा काव्या घाबरते आणि जीवाला विचारते की ए तू इथे कसं काय. तू माझा पाठलाग करत इथे आला आहेस का. हे बघ जीवा, मी माझ्या आईबाबांसोबत इथे आले आहे. त्यावरती जीवा विचारतो की एक मिनिट, मला देखील माहिती नव्हतं तू इथे येणार आहेस. तू कशी काय इथे. काव्या जीवाला समजावते, जर तू माझा पाठलाग करत असशील ना तर प्लीज चा इथून. मी माझ्या आईबाबांसोबत आले. कोणी जर आपल्याला पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण पकडले गेलो तर. आणि काव्या घाबरून जाते. त्यावरती जीवा तिला सांगतो की टेक अ चिल पिल. मी ना माझ्या आईबाबांसोबत पार्टीला चालू आहे इथे. त्यानंतर जीवा काव्याला म्हणतो की बघ, माझं प्रेम म्हणजे ना मॅग्नेट आहे. शेवटी माझ्या प्रेमाने तुला इथे खेचूनच आणलं आहे. तेव्हा काव्या जीवाला इन्स्ट्रक्शन देते की बरं ठीक आहे, आपण दोघे आतमध्ये जाऊयात, परंतु जरा सावध राहा, कारण माझी ताई खूप जास्त स्मार्ट आहे, ते आपल्याला पकडू शकते. त्यावरती जीवा म्हणतो की ओ नंदिनी, ती टेम्पलवालीच ना. त्यानंतर जीवाची मस्ती नेहमीप्रमाणे चालू होते. जीवा काव्याला आपला हात हातात द्यायला सांगतो आणि तो म्हणतो की चल, पार्टी कशी करायची ते मी तुला सांगतो. तेव्हा काव्या त्याला एक फटका देते आणि त्यातून निघून जाते. जीवा म्हणतो की याला काय अर्थ आहे यार, आणि दोघेही आत जातात. तर इकडे धनंजय पार्थला विचारतो की म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता. तर आम्ही दोघे चांगले मित्र आहोत आणि लहानपणी तुम्ही एकमेकांना भेटलाच होतात की, लगे विसरूनही गेलात का. त्यावरती पार्थ त्यांना सांगतो की तुमची मुलगी ना डॅशिंग सोशल वर्कर आहे. ती ना अचानकपणे त्या दिवशी माझ्या गाडीतच येऊन बसली. त्यावरती नंदिनी सर्वांचा गैरसमज दूर करते. ती म्हणते की नाही नाही, असं मी अचानकपणे घुसले नाही गाडीत. म्हणजे तशी ती वेळच होती की मला त्यावेळी तसं वागावं लागलं. इतक्यातच जीवा काव्या दोघेही आलेले असतात. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही नाही, मी फक्त मस्करी करत होतो, त्यांनी मला दरडावलं नाहीये. त्यावरती सर्वच जण हसत असतात. इतक्यातच जीवा येतो आणि सर्वांच्या समोर तो नंदिनीला म्हणतो की मी देखील तुम्हाला ओळखतो. तेव्हा काव्याला मोठा धक्काच बसतो. ती थोडीशी घाबरते. तेव्हा जीवा सांगतो की त्या अन्याय झालेल्या मुलीला तुम्ही न्याय मिळवून दिलात ना, त्याची व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओत मी तुम्हाला पाहिलं. तेव्हा विक्रम धनंजयला सांगतो की बघ, आपली मैत्री ही आपल्या पुढच्या पिढीमध्ये किती चांगली रुजली आहे. तेव्हा पार्थ नंदिनी जीवा काव्या एकमेकांकडे हसून पाहत असतात. त्यानंतर विक्रम आपल्या दुसऱ्या मुलाची धनंजयसोबत ओळख घालून देतो. त्यावरती शारदा त्याला म्हणते की हा जीवा आहे. लहानपणी खूप जास्त मस्तीखोर होता, आताही तशीच मस्ती करतोस का. त्यावरती जीवा फनी उत्तर देतो. तो म्हणतो की नाही, जसं वय वाढलंय ना तशी मस्ती करायची देखील वाढले आहे. त्यावरती पुन्हा सर्वच जण हसत असतात. त्यानंतर मानिनी शारदाला विचारते की ही तुझी दुसरी मुलगी काव्या ना. तेव्हा जीवा मुद्दामून काव्याच्या पुढे हात करतो. तेव्हा काव्या हात जोडून त्याला नमस्कारच करते. सर्वांच्या समोर काव्याने जीवाचा चांगलाच पोपट केलेला असतो. सर्वच जण जीवावरती हसत असतात. इतक्यातच धनंजय व विक्रम यांचे पूर्वीचे सर आलेले असतात. त्यांच्याच पार्टीमध्ये हे दोघं आलेले असतात. तेव्हा त्यांना बुके देत ते त्यांचं अभिनंदन करतात. तर सरांना पाहताच सर्वच जण खूप खुश झालेले असतात. धनंजय तिथे त्यांच्या सरांना सांगतो की आम्ही तुम्हाला असं कसं काय विसरू सर. ज्यावेळी आम्ही स्वतंत्र आमचे मार्ग निवडण्यासाठी विचार केला होता, तुम्ही आम्हाला तसंच बांधून नाही ठेवलं, वेळीच आम्हाला रिलीफ केलं आणि म्हणूनच आज आम्ही एवढ्या मोठ्या पदावरती आहोत. तेव्हा विक्रम म्हणतो की हो, धनंजय अगदी बरोबर बोलतो आहे. त्यानंतर विक्रम व धनंजय दोघेही आपापल्या फॅमिलीची त्यांच्या सरांसोबत ओळख करून देतात. त्यांच्या छान गप्पांची मैफिल रंगलेली असते. इतक्यातच शनायाचं लक्ष पार्थकडे जातं आणि पार्थची तिला भुरळ पडते आणि पार्थ तिच्या मनातून काही केलं जात नसतो. ती एकटक पार्थकडेच पाहत असते. त्यानंतर दोन्ही फॅमिलीज ही त्यांच्या सरांची भेट घेतात आणि त्यानंतर सर त्यांची भेट झाल्यानंतर त्या दोन्ही फॅमिलीला पार्टी छान एन्जॉय करायला सांगतात. तर सर्वच जण तेथून जात असताना पार्थ देखील सरांशी भेट घेतो आणि तोही जातो. इतक्यातच सरांची मुलगी ती शनाया
ती तिच्या वडिलांकडे येते आणि ती विचारते की डॅड, तो हँडसम कोण आहे? तेव्हा तिचे बाबा तिला सांगतात की तो तो माझा एक्स एम्प्लॉईज विक्रम देशमुखचा मुलगा पार्थ देशमुख आहे. तो देखील आता त्याच्यासोबत बिझनेस करतो. तेव्हा पार्थ नंदिनीसोबत छान गप्पा मारत असतो. शनाया तिच्या बाबांना सांगते की पार्थ मला खूप जास्त आवडला आहे. तेव्हा तिचे बाबा म्हणतात की अच्छा, मग जाऊन बोल त्याच्याशी. तर तोचपर्यंत इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो की काय योगायोग आहे ना, म्हणजे आपली 3 वेळा भेट झाली. मंदिरामध्ये एकदा भेटलो, त्यानंतर दुसऱ्यांदा पण भेटलो आणि आता तिसऱ्यांदा. मला तर असं वाटतं की हा नियतीचा कसला तरी संकेत असावा आणि आपल्या फॅमिलीज देखील एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतात. नंदिनी पार्थला विचारते की संकेत? कसला संकेत? नाही म्हणजे तुमच्या मनात काहीतरी स्पेसिफिक असेलच ना, असं नंदिनीने विचारता क्षणी पार्थ तिला म्हणतो की स्पेसिफिक असं काही नाहीये, परंतु मनातलं निसटलं. नंदिनी पार्थची फिरकी घेते. ती त्याला विचारते की अच्छा, नक्की मनातलं निसटलंय की मला सांगायचंच नाहीये? पार्थ नंदिनीला म्हणतो की तुम्ही माझ्या मनात नक्की चाललंय काय ते गेस करा. त्यावरती नंदिनी पुन्हा त्याला फनी उत्तर विचारते की म्हणजे नक्की काय गेस करू? तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते गेस करू की नियतीचा संकेत कोणता आहे ते गेस करू? त्यावरती त्या दोघांनाही हसू येतं. परंतु शनाया मात्र पार्थवरून नजर हटवायलाच तयार नसते. पार्थला त्याच्या मनातलं नंदिनीच्या समोर मांडताच येत नसतं. त्यामुळे पार्थ हा गोष्टी गोलगोल फिरवत असतो. तो नंदिनीला म्हणतो की असं म्हणतात, जर एखाद्या व्यक्तींची 3 वेळा जर भेट झाली असेल तर ती व्यक्ती सतत पुढे भेटतच राहते. त्यावरती नंदिनी हसून पार्थला उत्तर देते की ठीक आहे, मग आपण पुढेही भेटत राहूयात. तेव्हा पार्थ खुश होतो आणि मनात विचार करतो की अरे बापरे, मी तर खरं तुला हे सांगणार होतं की पुढे तुला भेटायला मला खूप जास्त आवडेल. तर तोचपर्यंत विक्रम, मानिनी, धनंजय, शारदा या चौघांच्याही छान गप्पा रंगलेल्या असतात. विक्रम धनंजयला सांगतो की आपण किती वर्षानंतर भेटलो आहोत ना. धनंजय विक्रमला विचारतो की तू काय माझ्याशी असं लांब राहूनच बोलणार आहे का? त्यावरती विक्रम म्हणतो नाही यार, आणि दोघेही मित्र कितीतरी वर्षानंतर एकमेकांना खट्टमिठी मारतात. तेव्हा धनंजय विक्रमला विचारतो की तुझ्या मनात माझ्याबद्दल काही किलमिश तर नाही आहे ना? त्यावरती विक्रम सांगतो की नाही रे, खरं तर तेव्हापासून मी तुझ्याच सोबत आहे. आता मागे भूतकाळात ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात, ज्यामुळे हे जीवाभावाचे 2 मित्र वेगळे झालेले असतात, त्याचबद्दल या दोघांमध्ये पुन्हा चर्चा चालू झालेली असते. धनंजय तिथे म्हणतो की केस संपल्यानंतर आपण कितीतरी वर्षाने भेटतोय, परंतु त्यावेळी जे घडलं त्या बाबतीत माझा तुझ्या वसुताईवरती अजिबातच राग नाहीये, परंतु या सगळ्यांमध्ये ती तिच्या नवऱ्याला हरवून बसली. धनंजयला खूप जास्त गिल्टी फील होत असतं. तेव्हा विक्रम धनंजयला समजावतो. तो म्हणतो की ठीक आहे रे, तू उगाचच आता मनात काही ठेवू नकोस आणि वसुताईच्या मनात अजूनही तिढी आहे, परंतु लवकरच ती तिढी दूर होईल. त्यावरती धनंजय म्हणतो की अच्छा, म्हणूनच आपण पुन्हा इतक्या वर्षानंतर असे भेटतो आहोत. विक्रम तिथे धनंजयला म्हणतो की जे झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात. इनफॅक्ट आम्ही पुढच्या आठवड्यातच तुमच्या घरी येतो ना तुम्हाला भेटायला. त्यावरती धनंजय हसून उत्तर देतो की अरे या ना, केव्हाही या. आणि दोन्ही मित्र पुन्हा घट्टमिठी मारतात. तेव्हा मानिनी व शारदा दोघी एकमेकींना भेटतात. जे नातं मधल्या काही काळांमध्ये दुरावलं होतं ते नातं पुन्हा जोडलं गेलेलं असतं, तेही एका पार्टीच्या निमित्ताने. तर इकडे नंदिनी पार्थ या दोघांच्याही गप्पा छान रंगलेले असतात. इतक्यातच घोडा घालण्यासाठी शनाया तिथे हजरच होते. शनाया येऊन पार्थला म्हणते की हाय, आणि ती स्वतःची ओळख सांगते. त्यावेळी पार्थ तिला ओळखतच नसतो. तेव्हा शनाया म्हणते की मी भास्कर भोसले यांची मुलगी आहे. तेव्हा पार्थ तिला भेटून खुश होतो. परंतु शनाया तिथे पार्थला म्हणते की आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो अरे. परंतु पार्थला तर काही आठवतच नसतं. तर शनाया बळच तिथे पार्थच्या गळे पडायला लागते. पार्थ थोडासा ऑकवर्ड झालेला असतो. शनाया पार्थला विचारते की तू देखील तुझ्या बाबांच्या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे ना? मी देखील तोच बिझनेस करते आणि लवकरच मी माझं सिग्नेचर कन्स्ट्रक्शन नवीन चालू करणार आहे बिझनेस. त्यानंतर शनाया पार्थला विचारते की तू नक्की कोणत्या प्रोजेक्टवरती काम करतोयस? त्यावरती पार्थ उत्तर देतो की MG रोडवरचा नवीन प्लॉट आहे, त्याचंच काम चालू आहे माझं.
इतक्यातच नंदिनी पार्थला म्हणते की तुम्ही कॅरी ऑन करा, मी काव्या कुठे गेली आहे ती बघते. नाही म्हणजे खूप वेळ झालं, मला भेटलीच नाही आहे ना ती. त्यावरती पार्थ तिला म्हणतो की थांबा ना. तर पार्थला नंदिनीने त्याच्यापासून दूर जाऊच नाही असं वाटत असतं. नंदिनी सांगते की नाही, तुम्ही छानशा गप्पा मारतायत, गप्पा मारा ना, मी जाऊन काव्याला शोधून येते. असं म्हणत नंदिनी तेथून जाते. तेव्हा नंदिनीच्या पाठीमागे शनाया तिच्याबद्दल नको नको ते बोलते. ती म्हणते की तिला जर इथे थांबायचंच नाहीये, आपल्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्टच नाहीये, तर कशाला उगाच थांबवतोय. आणि तसंही आपल्या बिझनेसमधलं तिला कळणार तरी काय आहे. शनायाचं नंदिनीला टोमणं मारणं पार्थला अजिबातच आवडलेलं नसतं. तर इकडे काव्या जीवासोबत असते. ती जीवाला म्हणते, मी देखील ना मूर्खच आहे, कधी काय करावं कळतच नाही. त्यावरती जीवा तिला म्हणतो की कशाला उगाचच टेन्शन घेते, सर्वजण पार्टीमध्ये एकमेकांना बोलण्यातच बिझी आहेत. आणि तू भास्कर सरांची मुलगी पाहिलीस का, ती दादाच्या कळेच पडत होती. तर इकडे कन्स्ट्रक्शन बिझनेसबद्दल शनाया पार्थची गप्पा मारत असते. परंतु पार्थला तिच्या बोलणं ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नसतो, कारण पार्थची नजर नंदिनीवरून हटतच नसते. तर पार्थचं लक्ष जेव्हा शनायाकडे जातं तर तो म्हणतो की मला माफ करा, माझं लक्ष नव्हतं, काय बोलत होतात तुम्ही. तेव्हा शनाया पुन्हा त्यांचं कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये जे जे काही बोलणं चालू असतं ते कंटिन्यू करते. पार्थचं लक्ष जेव्हा पुन्हा नंदिनीकडे जातं पाहतो तर तिथे नंदिनी आसपास कुठेच नसते आणि पार्थची नजर नंदिनीला शोधायला लागते. तर इकडे काव्या जीवाला समजावते. ती म्हणते की एखादी मुलगी आणि एखादा मुलगा जर छान हसून गप्पा मारत असतील तर त्यांच्याबद्दल असा विचार कसा करू शकतोस तू. त्यावरती जीवा तिला सांगतो की असं बोलणं आणि तसं बोलणं त्यामध्ये खरंच खूप मोठा फरक आहे. तेव्हा काव्या जीवाला समजावते. ती म्हणते की हो, खरंच खूप मोठा फरक आहे, कारण ते सर्वांच्या समोर एकमेकांना बोलत आहेत आणि आपण इकडे एका बाजूला एका कोपऱ्यात येऊन गुलूगुलू एकमेकांशी बोलतोय. कोणी जर आपल्याला असं पाहिलं ना तर आपला चांगलाच बँड वाजेल जीवा. त्यावरती जीवा म्हणतो की वाजू देत ना, कारण जीवाला काही फिकीरच नसते. तो म्हणतो की आपल्या लग्नाचा बँड चांगलाच वाजू दे. तेव्हा काव्या आता जीवाला वैतागतेच, कारण जीवा प्रत्येक वेळेस काव्याचं बोलणं सिरियसली न घेता तो मस्करीवरतीच जातो. काव्या पार्थवरती चिडते आणि त्याला सांगते की जा रे बाबा तू इथून, आणि काव्या चिडून तेथून स्वतःच निघून जाते. तेव्हा जीवाला हसू येतं. तर इकडे पार्टीमध्ये पार्थ इकडे तिकडे नंदिनीला शोधत असतो. तेव्हा तो विचार करतो की नंदिनी कुठे गेल्या असतील. इतक्यातच नंदिनीवरती त्याची नजर पडते आणि नंदिनीला आपल्या नजरेसमोर पाहता क्षणी पार्थ खूप खुश होतो. तेव्हा शनायाचे लक्ष पूर्ण पार्थवरती असतं. शनाया विचार करते की ओ गॉड, हा पुन्हा त्या ऑर्डिनरी मुलीकडेच गेला, याला ना अडवायलाच हवं. पार्थला नंदिनीजवळ जाण्यापासून थांबवता असतानाच शनाया एका वेटरला धडकते आणि त्या वेटरकडून कोल्ड्रिंक्स एका आजीच्या अंगावरती सांडतं. तेव्हा शनाया त्याच्यावरतीच खेकसते. ती त्याला ओरडते. ती म्हणते की हे काय, तुम्हाला तुमची कामं देखील धड करता येत नाही आहे का. त्यावरती तो वेटर तिची माफी मागतो. तेव्हा शनाया म्हणते की बरं राहू दे, ठीक आहे. शनाया माजोरडे असते आणि या माजानेच ती त्याच्याशी बोलत राहते. ती म्हणते की जाऊ देत, असू देत, ते चल पटकन साफ करून टाक. तो वेटर म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, आणि तो वेटर साफ करण्यासाठी कपडा आणायला जातो. तर शनायाला त्या आजीच्या वयाचं भान देखील राहिलेलं नसतं. ती माजाने त्या आजीची देखील बोलते. ती त्यांना ओरडते की ही काय मध्ये बसायची जागा आहे का, काय गरज आहे तुम्हाला इथे बसायची. तेव्हा पार्थ नंदिनीला मोठा धक्काच बसतो. नंदिनी पटकन त्या आजींच्या मदतीला धावून येते. ती शनायाला म्हणते की एक मिनिट, तुम्ही ओरडू नका असं. मी त्यांना इकडे बाजूला बसवते आणि त्यानंतर नंदिनी मायेने प्रेमाने त्या आजींची चौकशी करते. ते विचारते की आजी, तुमच्या अंगावरती कोल्ड्रिंक्स आणला आहे, थांबा मी साफ करून देते. आणि नंदिनी स्वतःच्या रुमालाने त्या आजींच्या अंगावरती सांडलेलं कोल्ड्रिंक्स साफ करते आणि ती विचारते की तुम्ही इथे एकट्याच आहात का. तेव्हा ते आजी सांगतात की नाही गं, मी माझ्या मुलासोबत आले आहे, खरं तर मी त्यालाच शोधत होते. माझा मुलगा कुठे गेलाय की, मला तहान लागली होती आणि म्हणूनच मी त्या वेटरला कोल्ड्रिंक्स आणायला सांगितलं होतं, परंतु हे सांडलं अंगावरती. तेव्हा तिथे शनाया खूप रागाने नंदिनीकडे पाहत असते. नंदिनी म्हणते की राहू देत आजी, असू देत, काही फरक पडत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बाजूला बसा. तेव्हा पार्थ देखील नंदिनीची मदत करतो. तो म्हणतो की थांबा, मी हे आहे.
आणि दोघेही त्या आजीना दुसऱ्या चेअरवरती बसवतात. हे सगळं मानिनी विक्रम दोघेही पाहत असतात. विक्रम खूप खुश होतो. नंदिनीच्या वागण्याचं त्याला कौतुक वाटत असतं. विक्रम मानिनीला म्हणतो की ही धनंजयची मुलगी नंदिनीच आहे ना? तेव्हा मानिनी म्हणते की हो, किती प्रेमळ आणि सोज्वळ आहे ना? नाही म्हणजे त्या आजींच्या वयाचं भान ठेवलं आणि तितक्याच आत्मीयतेने मदतीसाठी धावून देखील आली. आजकालच्या मुली मला काय घेणं देणं आहे असं म्हणून खांदे उडवून निघून जातात, परंतु ही त्यांच्या मदतीला धावून आली. खरंच खूप गुणी मुलगी आहे. मानिनी विक्रम दोघेही नंदिनीचं कौतुक करतात. इतक्यातच पार्थने त्या आजींसाठी पाणी आणलेलं असतं. तेव्हा ती आजी पाणी पित असते. इतक्यातच त्या आजींचा मुलगा येतो आणि तो त्याच्या आईला पाहून जरासा घाबरतो. तेव्हा त्याची आई त्याला सांगते की घाबरण्याचं काही कारण नाही आहे, या गोड मुलीने सगळं काही सांभाळून घेतलं. तेव्हा तो मुलगा नंदिनीचे आभार मानतो. तेव्हा नंदिनी त्याला सांगते की नाही नाही, या माझ्या आजीसारख्याच आहेत ना, तुम्ही काळजी करू नका. आणि ती आजींना सांगते की तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला हाक मारा हा, मी इथेच आहे. हे सगळं विक्रम मानिनी पाहत असतात. तेव्हा शनाया तिथे म्हणते की सगळी चूक ना ते वेटरचीच आहे, मूर्ख कुठला. तेव्हा ती आजी सांगतात की नाही ग, चूक त्याची नव्हती, तू त्याच्याकडे बघून नाही चालली, तुझी खरं तर धडक लागली. तेव्हा शनाया कसलंही भान न ठेवता तिथे त्या आजींवरती ओरडते. ती त्यांना विचारते की चूक माझी होती म्हणजे? चूक माझी कशी असेल, तोच येऊन मला धडकला होता. तेव्हा नंदिनी सांगते की इट्स ओके. तर पार्थ म्हणतो की जाऊ देत, हे सगळं इथे सोडून द्या आणि पार्टी एन्जॉय करा. त्यानंतर नंदिनी त्या आजींना पुन्हा सांगते की मी आहे इथे, मदत लागली तर नक्की हाक मारा. आणि नंदिनी तेथून जाते. आता शनाया पुन्हा पार्थच्या गळ्यात पडणार. पार्थ तेथून पटकन सटकतो. शनायाला खूप जास्त राग येत असतो नंदिनीचा, कारण पार्थ सतत तिच्या मागे मागेच असतो. पार्था काहीही करून नंदिनीशी छान असं मनमोकळेपणाने गप्पा मारायच्या असतात, तिच्यासोबत वेळ घालवायचा असतो. आणि नेमकं शनाया त्याच्या गळ्यात पडत असते. ती पाठीमागून येते आणि पार्थचा हात पकडते. पार्थला ते अजिबात आवडत नाही. तेव्हा नंदिनीला ती सांगते की मला 1 मिनिट याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की यू गाईज कॅरी ऑन, आणि त्यानंतर ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलायला लागते. तेव्हा पार्थला शनाया म्हणते की मला खरं तर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. या पार्टीमध्ये मोस्ट बॅचलर हँडसम मॅन जर कोण असेल ना तर ते तुम्ही आहात. पार्थ थोडासा ऑकवर्ड होतो. नंदिनीला पार्थची अवस्था पाहून हसू येत असतं. तो मुलींशी बोलताना किती लाजतोय. तेव्हा तिथे शनायाही हसते आणि ती पार्थला म्हणते, अरे हे तर तू ॲप्रिशिएट करायला हवंयस ना. तर तिथे शनाया पार्थला सेल्फीसाठी आग्रह धरते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो की 1 मिनिट, मी कोणी सेलिब्रिटी वगैरे नाही आहे. तेव्हा शनाया म्हणते की मग होशील, कारण तू मला खूप आवडलायस मित्र म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे. आणि पार्थ तिच्यासोबत सेल्फी घेत असताना नंदिनी तेथून जाते आणि नंदिनीवरती पार्थची पूर्ण नजर असते. तर इकडे काव्या डेझर्ट ट्राय करत असते, परंतु ते तिला आवडलेलं नसतं. इतक्यातच जीवा काव्याला जे काही आवडतं ते खाण्यासाठी घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की मग हे ट्राय करून बघ, हे तुला जास्त आवडेल. तेव्हा काव्या त्याला सांगते की नाही नको, राहू देत. त्यावरती जीवा तिला चिडवतो, म्हणतो की अच्छा, म्हणजे माझं उष्ट खाणं हे तुला किस केल्यासारखं वाटतंय का? तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते की गप्प बसा. तर जीवा थोडासा नाराज होतो आणि काव्याला म्हणतो की तू पण ना काव्या, येता जाता सतत माझं हार्ट ब्रेक करत असतेस. मी एवढं तुझ्यावरती प्रेम करतो, प्रेमाचा भुकेला, परंतु तुला जराही माझी किंमत नाही आहे. त्यानंतर जबरदस्ती जीवा काव्याला आईस्क्रीम भरवायला लागतो. तेव्हा काव्या कोणीतरी पाहिल या भीतीने पटकन त्याच्या हातून ते आईस्क्रीम खाते आणि काव्याचं उष्ट आईस्क्रीम जीवा खातो. तेव्हा तो म्हणतो की हां, आत्ता जास्त बेटर लागते. तेव्हा काव्याला हसू येतं. तर इकडे पार्थ पुन्हा नंदिनीची भेट घेतो आणि नंदिनीला म्हणतो की कुठे गायब होतात तुम्ही? तेव्हा नंदिनी विचारते की काय, मी गायब होते? उलट तुम्ही शनायाशी बोलण्यामध्ये, भास्कर सरांच्या मुलीसोबत बोलण्यामध्येच बिझी होता ना. तेव्हा नंदिनी मुद्दामच पार्थची फिरकी घ्यायला लागते. नंदिनी त्याला म्हणते की मला तर वाटलं तुम्हाला छान कंपनी मिळाली, म्हणूनच मी तुम्हाला डिस्टर्ब देखील केलं नाही. खरंच ती मुलगी खूप छान आहे. त्यावरती पार्थ म्हणतो की छान आहे, मला तिचं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी मुद्दामच विचारते की काय,
तुम्हाला तिचं वागणं आवडलेलं नाहीये, उलट तिची छान कंपनी मिळेल तुम्हाला, असं नंदिनीने म्हणताच नंदिनीने पार्थची फिरकी घेताच पार्थ तिला विचारतो की कंपनी, अच्छा म्हणजे तुमचा अंदाज होता का हा? त्यावेळी नंदिनी त्याला सांगते की हो, परंतु सहसा माझा अंदाज कधी चुकलाच नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की तुमचा अंदाज यावेळी चुकलाय, मला अजिबात नाही आवडलं तिचं माझ्यासोबत असणं. तेव्हा तिथे नंदिनीला हसू येतं आणि नंदिनी तिथे हसतेही. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं की नंदिनी तर आपली इतका वेळ फिरकी घेते. त्यानंतर पार्थ व नंदिनी दोघेही छान हसून मस्त गप्पा मारत असतात. विक्रम मानिनी त्या दोघांकडेच त्यांचं लक्ष असतं. तेव्हा मानिनी म्हणते की दोघेही किती छान एकमेकांशी गप्पा मारतायत ना, अगदी मनमोकळेपणाने. तर तोचपर्यंत भास्कर शनायाला विचारतात की काय मग, पार्थ आवडलाय म्हटल्यानंतर छान गप्पा वगैरे मारलेत की नाही? तेव्हा चिडलेली शनाया सांगते की नाही ना, कारण तो पार्थ एका दुसऱ्याच मुलीच्या मागे लागला आहे, तुमच्या एम्प्लॉईजच्या मुलीच्या, ती नंदिनी. तर तोचपर्यंत विक्रम मानिनीला नंदिनी सून म्हणून पसंत पडलेली असते. तर इकडे शनाया तिच्या बाबांना भास्कर यांना सांगते की लवकरात लवकर तुमच्या एम्प्लॉईजची पार्थसोबत बोलणे करा, मला लवकरात लवकर त्याच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा भास्कर हसतात आणि विचारतात की अरे, तू डायरेक्ट लग्नाचाच विषय काढलात. तेव्हा शनाया त्यांना सांगते की हो, मार्केटमधली किमतीतली किमती वस्तू शनायाचे डोळे लगेच ओळखतात आणि हा महत्त्वाचा हिरा मला माझ्या आयुष्यात पाहिजे. परंतु पार्थचा तर जीव नंदिनीमध्ये अडकलेला असतो. तर इकडे मानिनी विक्रमला सांगते की नंदिनी पार्थ दोघांचा जोडा किती छान शोभून दिसेल ना. तेव्हा विक्रम म्हणतो की हो, मेड फॉर इच अदर. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढे आपण पाहणार आहोत, रम्याने पार्थसाठी छानसं ग्रीटिंग आणलेलं असतं आणि ती त्याला म्हणते की मला तुला काहीतरी द्यायचं आहे आज. तेव्हा पार्थ विचारतो की काय? तर ते जे एन्व्हलप असतं मोठं, ते रम्या पार्थच्या समोर धरते. तर नंदिनीला वाटत असतं की आरुषीची चूक आहे आणि म्हणून ती आरुषीला युगची माफी मागायला सांगते. ज्यावेळी आरुषी नंदिनीच्या सांगण्यावरून युगची माफी मागायला जाते, तेव्हा युग तिथे माज दाखवतो आणि तो मुद्दाम गाडीचा रेस वाढवून सगळा काही चिखलाने आरुषीचं अंग भरवतो. तेव्हा आरुषीला मोठा धक्काच बसतो. तर पार्थच्या लग्नाची बोलणी विक्रम मानिनीने सुरू केलेले असतात. तेव्हा पार्थ तिथे सांगतो की मला लग्न करायचंच नाहीये. मानिनी त्याला विचारते की नंदिनीशी देखील करायचं नाहीये. नंदिनीचं नाव काढता क्षणी पार्थ लग्नासाठी आता उतावीळ झालेला असतो. परंतु तोचपर्यंत काव्या जीवावरती चिडते आणि ती म्हणते की एक दिवशी ना मीच आता लेट करणार आहे. तेव्हा जीवा तिथे विचारतो की अच्छा, मग एक दिवस मी आलोच नाही तर? तेव्हा काव्या घाबरते आणि पार्थचं तोंड